नमस्कार, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण SSC बोर्डाच्या 5वीच्या पुस्तकातला मराठीचा धडा बघणार आहोत. कुठला? तर छोटेसे बहीण भाऊ. ही कविता जी आहे ना, ती कोणी लिहिली आहे माहिती आहे का? ती लिहिली आहे वसंत बापट या कवीने लिहिलेली आहे. 2 बहीण भाऊ. तुमच्या घरी पण तुमचं भावंड असतं किंवा तुम्हाला अजून कोणी भाऊ बहीण असतात, तर त्यांच्याशी तुम्ही छान मजेनं संबंध ठेवतात. त्यांच्याशी तुम्ही खेळता, त्यांच्याशी गप्पा करता, ते तुम्हाला काही सांगतात, तुम्ही त्यांना काही सांगता. असे हे दोघे बहीण भाऊ जे आहेत ना, ते आपल्या भविष्यामध्ये पुढं इन फ्युचर ते काय करायचं आहे त्यांना ह्याच्याबद्दल विचार करतायत. तर आपण ही कविता वाचूया. छोटेसे बहीण भाऊ. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. हे बहीण भाऊ आता छोटे आहेत आणि ते छोटे ते काय विचार करतात, आपण पुढं मोठं झाल्यानंतर काय करायचं आहे. तर उद्याच्या जगाला, संबंध जगामध्ये, उद्याच्या युगामध्ये त्यांना काहीतरी चांगला आकार द्यायचा आहे. संबंध समाजाला चांगला आकार द्यायचा आहे. समाज खूप चांगला व्हावा, संबंध लोक सगळे चांगले व्हावेत, ही त्या मुलांची इच्छा आहे. ओसाड उजाड जागा. आता ओसाड म्हणजे काय? जिथं काहीही नाही आहे, आणि उजाड म्हणजे काहीही नाही आहे तिथे. अशी ही जागा जी असते तिथे त्यांना सुंदर बागा बनवायच्या आहेत. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. तिथं त्यांना झाडं लावायची आहेत, तिथं त्यांना वेली लावायच्या आहेत, तर तिथं बागा करायच्या आहेत. तिथं फुलं यावीत, तिथं फळं यावीत, मोठी झाडं व्हावीत, अशी त्यांची इच्छा आहे. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. तिथे त्यात ओसाड उजाड जागेमध्ये त्यांना काय लावायचं आहे? शेत करायचं आहे, तिथे मळे करायचे आहेत, तिथे फुलं उगवायची आहेत, तिथे मोठी झाडं अशी लावायची की तिथं छान फळं येतील, म्हणजे त्या जागेमध्ये खूप हिरवगार होईल. सगळी ती जागा छान हिरवीगार होईल. नवीन बहार देऊ. बहार म्हणजे खूप छान करू तिथे. मोकळ्या आभाळी जाऊ. आभाळ म्हणजे मोकळं आकाश. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. संबंध इतकं मोकळं सगळं दिसल्यानंतर मोठ्या आवाजात, मोठ्या आनंदानं, मोकळ्या गळ्यानं तिथं त्या जागेमध्ये त्यांना गायचंय. निर्मळ मनाने, आनंद भराने आनंद देऊ आणि आनंद घेऊ. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने, आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ. त्यांना काय करायचंय? इथं सगळ्या जागांमध्ये त्यांना आनंद पसरवायचा आहे. मोकळ्या आवाजानं त्यांना गाणं गायचंय. मोकळ्या आनंदानं गाणं गायचंय. निर्मळ मनानं आणि आनंदानं, खूप आनंदानं म्हणजे आनंद भराने. निर्मळ मनाने, आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ. दुसऱ्यांना आम्ही आनंद देऊ आणि त्यांच्याकडनं आम्ही आनंद घेऊ. म्हणजे काय? सगळेच आनंद होऊ, सगळ्यांनाच आनंद वाटेल. जे कोणी आपल्या बरोबर असतील त्यांना आम्ही आनंद वाटू आणि त्यांच्याकडनं आनंद मिळवू. म्हणजे काय होईल? ही आनंदाची देणं आणि घेणं, त्याला देवाण घेवाण असं म्हणतात. तर आनंद द्यायचा म्हणजे आनंद द्यायचा आणि घ्यायचा. आनंदाची देवाण आणि घेवाण ही ह्या मुलांना करायची आहे. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे
भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. आता आपण बघतो ना, अनेक ठिकाणी वेगळे वेगळे वेशभूषा केलेली, वेगळ्या कपडे घालण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. अशी आपण वेगळी वेगळी माणसं पाहतो. तर त्यामध्ये काय त्यांना करायचं आहे, ती वेगवेगळी माणसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात, तिथली भाषा बोलतात, अनेक ठिकाणचे आहेत, अनेक देशांचे आहेत, अनेक भाषांचे आणि वेशांचे. वेश म्हणजे कपडे, कपडे घालण्याची जी पद्धत असते त्याला वेश करणं असं होतं म्हणतात. प्रेमाने एकत्र राहू. एकाच ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि काय करायचं, नवीन जीवन पाहू. आता नवीन जीवन काय काय त्यांना आधीच सांगितलंय या मुलांनी आपल्याला. नवीन जीवन म्हणजे काय, सगळीकडे हिरवंगार करायचं, सगळ्यांच्याशी आनंदानं वागायचं आणि सगळं उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार द्यायचा आहे त्यांना. सगळं हे हिरवंगार व्हायला पाहिजे, सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे, असं हे असा हा सबंध परिसर त्यांना करायची खूप इच्छा आहे. तर म्हणूनच प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. हे सगळं नवीन जीवन त्यांना बघायचं आहे. हे सगळं नवीन जीवन त्यांना आवडतंय. सगळं हिरवंगार असणं, सगळ्यांनी एकत्र राहणं, सगळ्यांनी आनंद एकमेकाला देणं, हे सगळं ह्या दोन्ही मुलांना खूप आवडतंय. तर हे त्यांना करायचं आहे पुढे जाऊन. ते जेव्हा मुलं ही मोठी होतील, मोठाली होऊ म्हणतात ना, उद्याला आम्ही मोठाली होणार आहोत आणि मोठे झाल्यानंतर आम्ही काय काय करणार आहोत, तर हे सगळं करणार आहोत. आणि तिथे अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक लोक एकत्र आल्यानंतर त्यांना हे सगळं एकत्र येऊन त्यांना आनंदानं एकत्र सगळ्यांना आणायचं. हे सगळे लोक एकत्र आली पाहिजे, त्यांनी आनंदानं राहिलं पाहिजे. यासाठी ह्या दोन भावंडांना अतिशय उत्सुकता आहे. हे करायचं आहे त्यांना. असं सगळं आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती हे सगळं व्हावं, हे सगळं सगळ्यांना आनंदित सगळेजण व्हावेत, अशी ह्या मुलांची खूप इच्छा आहे. तर ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे ह्या कवितेमध्ये. छोटेसे बहीण भाऊ. कवी कोण आहे, वसंत बापट. त्यांनी ह्या कवितेमध्ये या मुलांचं जे काय मनोगत आहे, या मुलांना काय वाटतं पुढे जाऊन आपण करायचं, हे सगळं ह्या कवितेमध्ये वसंत बापट या कवींनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला माझं सगळं सांगणं कसं वाटलं जरूर सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.